नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज जी आहे तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे। सध्या आपण जी पुस्तकं पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणार आहेत अशा पुस्तकांची बुक रिव्ह्यू आपण इथे देत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळ्या पुस्तकांची ओळख होईल। तर लक्षात घ्या, ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेटनेटची परीक्षा देणारे विद्यार्थी, जिथे जिथे तुम्हाला हे सब्जेक्ट असतील तिथे तिथे ही पुस्तकं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। आतापर्यंत बऱ्याच पुस्तकांची बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेली आहेत। पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक पण मिळत आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, तर आपला जो आता सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे, त्या पूर्व परीक्षेसाठी आणि तुमच्या मुख्य परीक्षेसाठी जीएस पेपर 1 जिथे तुम्हाला हिस्ट्रीचा सेक्शन आहे, तर इथं आपण काही नामवंत अशा लेखकांची पुस्तकं बघणार आहोत। बघा, विद्यार्थ्यांचा जो कल आहे, विद्यार्थ्यांचा कल तुमचा जो काय म्हणतात त्याला मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, हे जे विषय आहेत ना, हे विषय थोडेसे स्किप करण्याकडे असतो, पण असं करू नका आणि आता असं करून चालणार पण नाहीये आपल्याला, किंवा हिस्ट्री ऑप्शनल असेल तुमचा, तर त्याच्यासाठी आपण इथं काही पुस्तकांची बुक रिव्ह्यू बघत आहोत। अशी पुस्तकं की जी यूपीएससी चे विद्यार्थी वापरतात, पण हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मुळे आपण वापरू शकत नव्हतो, पण आता आपण वापरू शकतोय, कारण का मराठीमध्ये अनुवाद आपल्याला इथं मिळत आहे। ठीक आहे, ओके। तर आज अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथे घेऊन येतोय। पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय। तर ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जावा। एमपीएससी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्ही हिस्ट्री ऑप्शन मध्ये जावा, किंवा जीएस पेपर 1 मध्ये जावा, किंवा हिस्ट्री मध्ये जावा। इथं तुम्हाला इतिहासाची नामवंत अशा लेखकांची पुस्तकं मराठीमध्ये अनुवाद केलेली दिसून येतील। बिपिनचंद्र सरांच्या पुस्तकाचा पण बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या। तर याच्यामध्येच एक पुस्तक आपलं आहे आधुनिक भारताचा इतिहास, याचा पण बुक रिव्ह्यू मी दिलेला आहे। आज तुम्हाला इथे मी मध्ययुगीन भारताचा इतिहास, एकच मिनिट थांबा, या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू देणार आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास। ठीक आहे, बघा आता इंडिया सिन्स इंडिपेंडन्स असेल किंवा मध्ययुगीन भारत, इथं जे आपण पुस्तक घेतोय, आय थिंक मला वाटतं गायधनी सरांचं पुस्तक आहे, ओके सॉरी, प्राचीन भारताचा इतिहास घेतोय आपण। तर प्राचीन भारताचा इतिहास जो आहे ना, तो आज आपण इथं घेणार आहोत। इथं तुम्हाला मध्ययुगीन भारताचा पण मिळून जाईल, सतीशचंद्र सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर हे नवीन पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर खूप जास्त महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात घ्या, जेणेकरून तुमच्या एक्झाम मध्ये जो मेन्सचा सिलेबस आहे ना, तो सगळा सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल। तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण घेतोय। प्राचीन भारताचा इतिहास, एमपीएससी यूपीएससी मुख्य परीक्षा, प्राध्यापक गायधनी सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही यूपीएससी चे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जी काही क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे प्राचीन भारत, आतापर्यंत आपण असं समजत होतो की साधे सोपे क्वेश्चन येऊन जातात, पण आता तसं नाहीये, थोडंसं डीप मध्ये क्वेश्चन विचारतात। मग तुम्हाला इथं माहित पाहिजे की हे कुठून विचारतात, अशी कोणती पुस्तक आहे, कारण हे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस तर नसतात, बरोबर, प्राचीन भारतामधूनच विचारले जातात। फक्त व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट जे आहे ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही। आणि 5 क्वेश्चन प्राचीन भारताचे, 5 क्वेश्चन मध्ययुगीन भारताचे, 10 क्वेश्चन 20 मार्क आपण स्किप करू शकतो का, विचार करा। आणि तसं करू शकत नाही आपण, कारण मेन्सला पुन्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सो 20 मार्क स्किप करून पुन्हा मेन्स पर्यंत तर आपण पोहोचतच नाही, विचार करा। कारण कोणताही सब्जेक्ट स्किप करून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण प्री क्वालिफाय होऊ, तर तसं बिलकुल रिस्क घेऊ नका। मे बी तुम्ही व्हाल, पण एखादा सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग असेल, पण समजा पेपर टफच निघाला तर तुम्ही काय करणार। ठीक आहे, म्हणून सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की चांगली पुस्तकं वाचा, नामवंत लेखकांची पुस्तकं वाचा, जुनं रटाळ तेच ज्याच्यामधून क्वेश्चन येतच नाही, फक्त खोटं सॅटिस्फॅक्शन करण्यात काहीच अर्थ नाहीये। त्याच्यामुळं जी बुकलिस्ट तुम्ही बनवताय ना, ती बुकलिस्ट प्रॉपर असू द्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकाल। ठीक आहे, ओके। पुस्तकांबद्दल काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बिंदास विचारा।
तर या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण घेतोय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेलं हे पुस्तक आहे प्राचीन भारताचा इतिहास. ठीक आहे, ओके. आता लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या इतिहासासाठी आपल्याला अजून पण काही पुस्तकं मिळतात, तर तुम्हाला इथे ऑप्शन आहे, तुम्ही कोणतंही पुस्तक विकत घेऊ शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, संघ लोकसेवा आयोग VS क्षीरसागर सरांनी इथे मनोगत दिलेलं आहे. सर काय म्हणतात बघा, कारण या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की संघ लोकसेवा आयोग UPSC असेल किंवा MPSC असेल, इथं स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम खूप इम्पॉर्टंट असतो. कारण का, सिलेबस कव्हर केला जातो पेपर मधून, लक्षात घ्या. तर हा अभ्यासक्रम लक्षात घेऊन महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आखला जावा, हा जो विचार आहे हे वास्तवाचं रूप लिहिण्याचे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता स्पष्टपणे आपल्या लक्षात येतो. बरोबर. मग हा जो नवा प्रवाह आहे ना, हा विचार आहे ना, तर इथं मुख्य परीक्षा तुमची इतिहास या वैकल्पिक विषयाअंतर्गत प्राचीन भारताचा इतिहास या विषयाची उपविषय सखोल तयारी व्हावी या दृष्टिकोनातून हा एक गुरुवर्य गायधनी सरांच्या व्यासंगातून हा ग्रंथ इथं साकारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शनल वाल्यांसाठी तर हे पुस्तक इम्पॉर्टंट आहेच आहे, पण प्री देणारे आणि पुढे तुमच्या GS पेपर मध्ये जेवढे काही तुमचे क्वेश्चन बनतात तिथे तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा, इंडेक्स जर आपण बघितली तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुम्ही याच्या आधी राज्यसेवा पूर्व दिली असेल तर ते सगळं विसरून जावा म्हणजे तोच पॅटर्न, तसेच क्वेश्चन, सोपे क्वेश्चन हे सगळं डोक्यातून काढून टाका. डिफिकल्ट क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात, डेफिनेटली येणारच, बरोबर. तर इंडेक्स दिली आहे, इंडेक्स मध्ये तुम्हाला इतिहास आणि इतिहासाची साधने दिलेली आहेत, लक्षात घ्या. तर UPSC प्रीलियमला क्वेश्चन विचारले जातात इतिहास आणि इतिहासाच्या साधनांवरती, त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाची साधना आहे, भौतिक साधना आणि वाङ्मयीन साधना. ठीक आहे, ऑप्शनल वाल्यांनी तर हे तयारी करायचीच आहे, कारण पहिलाच तुमचा अटेम्प्ट असणार आहे रिटर्नचा आणि तिथं तुम्हाला फ्रेश असे क्वेश्चन तिथं येऊ शकतात. ठीक आहे, दुसरा टॉपिक आहे प्राग ऐतिहासिक काळ. ठीक आहे, राज्यसेवा 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा. प्रागैतिहासिक काळावरती क्वेश्चनची संख्या वाढलेली दिसून येते, बरोबर. जसं की पुराणाश्म युग असेल, नवाश्म युग असेल, ताम्रपाषाण युग असेल, संस्कृतीचा उगम वगैरे कसा झाला. तर हा प्राग ऐतिहासिक काळ जो आहे ना, हा काळ नॉर्मल पुस्तकांमध्ये दिसून येत नाही, लक्षात घ्या. NCERTची पुस्तकं असतील किंवा नामवंत लेखकांची पुस्तकं असतील तरच तुम्हाला प्रागैतिहासिक इतिहासाचा काळ इथं दिसून येतो. आणि मग होतं काय, कॉमन भाग असतो तो सगळ्याच विद्यार्थ्यांनी केलेला असतो आणि जर प्रागैतिहासिक काळावरती क्वेश्चन आले तर ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होत नाही. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला इथे काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे सैंधव संस्कृती. बघा, आता काही विद्यार्थ्यांना सैंधव संस्कृती हा कोणत्या संस्कृतीला म्हणजे सिमिलर वर्ड आहे तेच माहित नसतं आणि आयोग बरोबर अशाच शब्दांचा वापर करतं आणि तिथे मग आपण कन्फ्युज होऊन जातो. सैंधव संस्कृतीमध्ये तुम्हाला नगररचना अभ्यासायचे, गृहरचना अभ्यासायचे, राजकीय जीवन अभ्यासायचे, समाज रचना अभ्यासायचे, आर्थिक जीवन. पाठीमागचे क्वेश्चन तुम्ही काढून बघा, राजकीय आणि आर्थिक जीवन एक्सप्लेन करा असा एखादा क्वेश्चन बनू शकतो. धर्म असेल, समजुती असतील, चित्रलिपीवरती क्वेश्चन येऊ शकतो. कालनिर्णय, संस्कृतीचे निर्माते कोण होते, का या संस्कृतीचा विनाश झाला, कारण असतील आणि संस्कृतीचा वारसा. तर सैंधव संस्कृतीबद्दल हा क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा सैंधव संस्कृतीलाच आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आहे वैदिक वाङ्मय. आता वैदिक वाङ्मयावरती तर क्वेश्चन विचारायला आयोगाला खूप जास्त आवडतं, कारण याच्यामध्ये फॅक्च्युअल कंटेंट जे आहे ना, फॅक्च्युअल कंटेंट जास्त येतं आणि ते आपल्याला जास्त रिपीट करावं लागतं, रिवाइज करावं लागतं. संहितामध्ये तुम्हाला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्याबद्दल वाचायला मिळतं. आता तुम्ही वाचलं पण असेल, पण या पुस्तकाची जी खोली आहे ना ती तुम्हाला ऑप्शनल साठी जास्त उपयोगी आहे. ओके, ब्राह्मणे असतील, आरण्यके, उपनिषदे, वेदांगे हा सगळा भाग, उपवेद हा सगळा कशामध्ये वाचावा लागतो, वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला अभ्यासावा लागतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तो ऋग्वेद काळ. पाठीमाग तुम्हाला ना GS पेपर 1 साठी पेपर अनालिसिसचे जे आपलं बुक आले ना
ते मी तुम्हाला अनालिसिस मध्ये दिलं होतं. तिथं तुम्हाला ऋग्वेद काळ आणि उत्तर वैदिक काळ याच्यामधलं आर्थिक आणि सामाजिक जीवन जे आहे त्याच्याबद्दल काहीतरी क्वेश्चन होता. तर सांगायचा हेतू काय आहे, मेन्सचा खूप जास्त उपयोग आहे याचा. नव्या युगाचा आरंभ, त्याच्यानंतर आर्यांचं आगमन, वैदिक आर्यांचा प्रदेश, तिथलं राजकीय जीवन, समाज जीवन, आर्यांची राहणी, मनोविनोदने, वर्ण व्यवस्था, कला आणि विज्ञान, आर्थिक विचार, आर्थिक जीवन, ऋग्वेदकालीन धर्म, त्याच्यानंतर मरणोत्तर जीवन, नीती कल्पना, तत्वज्ञान, ऋग्वेदाचा काल निर्णय, हे सगळं आपल्याला कशामध्ये अभ्यासायचं आहे, हे सगळं आपल्याला ऋग्वेद कालामध्ये अभ्यासायचं आहे. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक येतो ब्राह्मण युग. तर इथे तुम्हाला उत्तर वैदिक काळ म्हणजेच ब्राह्मण युग का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगाल उत्तर वैदिक काळ म्हणजेच ब्राह्मण युग का? तर इथं आर्यांची प्रादेशिक राज्य, राजकीय जीवन आणि नवी संस्कृती ज्याच्यामध्ये नागरी अधिकार तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर आहे आश्रम व्यवस्था ज्याच्यामध्ये ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ठीक आहे. तर हे तुम्हाला आश्रम व्यवस्थेमध्ये 4 आश्रम व्यवस्था ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर संस्कारामध्ये तुम्हाला विवाह विधी, विवाहाचे प्रकार वगैरे आहेत, असुर विवाह वगैरे ते तुम्हाला अभ्यासावे लागतात. स्त्रियांचा दर्जा याच्यामध्ये काही प्रसिद्ध वैदिक स्त्रिया 2017-18 ला तुम्हाला ज्या विदुषी स्त्रिया होत्या काय म्हणतात त्याला, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता बघा. तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आर्थिक परिस्थिती, कला आणि शास्त्रे, ब्राह्मणकालीन धर्म, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर औपनिषद तत्वज्ञान याच्यामध्ये तुम्हाला वैदिक तत्वज्ञान, औपनिषद तत्वज्ञानाची सामाजिक बैठक, सृष्टीविषयक कल्पना, आत्मकल्पना, कर्मवाद, पुनर्जन्म कल्पना, त्याच्यानंतर साधना मार्ग, नीती कल्पना, काल निर्णय. तर औपनिषद तत्वज्ञान शक्यतो तर प्रिलियमला याच्या अगोदर जास्त कधी विचारलं नव्हतं, पण मेन्स मध्ये तुम्हाला याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. क्लिअर? त्याच्यानंतर 8वा टॉपिक येतो मगध साम्राज्याचा उदय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मगध साम्राज्याचा उदय. याच्यामध्ये तुम्हाला राजकीय परिस्थिती, आता बघा पेपरची डिफिकल्टी लेवल जर वाढली, अजून एक आपलं पुस्तक आहे जिथं तुम्हाला मॅप वगैरे दिलेले आहेत प्राचीन भारताचे. ठीक आहे. तर तसेही क्वेश्चन तुम्हाला प्रिलियमला येऊ शकतात. लक्षात घ्या. मगध साम्राज्य कुठपासून कुठपर्यंत पसरलं होतं, मग त्यावेळेस अवंती कोठे बसलेलं होतं, किंवा त्यांची इतर शहरं असतील मोठी मोठी ती कुठं होती वगैरे, त्यांची राजधानी कुठं होती, अशा पद्धतीनं. तर अवंती, वत्स, कोसल राज्य असेल, वृज्जी संघ राज्य असेल, महाजन पदांचा जो क्वेश्चन होता ना तो इथूनच तुम्हाला होता. त्याच्यानंतर मगध साम्राज्या अंतर्गत जे राज्य केलेले राजे लोक होते, बिंबिसार, बिंदुसार, अजातशत्रू, उपसंहार आणि नंदवंश. नंदवंशाचा जो काळ आहे तो कसा नष्ट, नंदवंश कसा नष्ट झाला वगैरे, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये बनवू शकतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 9व्या टॉपिक मध्ये तुम्हाला दिलेली आहेत परकीय आक्रमणे. याच्यामध्ये परकीय आक्रमणावरती इतके डीप मध्ये क्वेश्चन पूर्वी नव्हते. मी पूर्वीच्या एक्झामशी का कम्पेअर करते, कारण का पूर्वी तुम्ही थोडंफार प्राचीन भारत वाचलं, मध्ययुगीन भारत वाचलं तरी ऍटलीस्ट 2-3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत होते, पण आता तसं होणार नाही. म्हणून मी इथे तुम्हाला वारंवार सांगते की हे सगळं नवीन आहे. त्या परकीय आक्रमणांवरती तुम्हाला जीएस पेपर 1 अंतर्गत क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इराणी आक्रमण, इराणी आधिपत्याचे परिणाम काय झाले, त्याच्यानंतर अलेक्झांडरची स्वारी, या स्वारीचे परिणाम काय झाले, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे परकीय आक्रमणा अंतर्गत इराणी आक्रमणे आणि अलेक्झांडरची स्वारी याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. ओके. पुढे जाऊया. त्याच्यानंतर अतिशय विद्यार्थ्यांचा आवडता असा टॉपिक, सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि क्वेश्चन पण विचारले जातात, जसं की जैन आणि बौद्ध धर्मपंथांचा उदय. ठीक आहे. पण एक्झाम मेन्स मध्ये काय विचारतील, का बरं या धर्मांचा उदय झाला, अशी काय सिच्युएशन होती की लोक या धर्माकडे आकर्षिले गेले वगैरे वगैरे. ठीक आहे. तर जैन धर्माचा उगम आहे वर्धमान महावीर ख्रिस्तपूर्व काळ लक्षात ठेवा.
जैन धर्माची शिकवण काय होती, जैन धर्माचा प्रसार कोणी केला, पंथभेद याच्यामध्ये श्वेतांबर, दिगंबर हे सगळे प्रिलिमला युपीएससीला क्वेश्चन विचारले. जैन आगम, समालोचन, त्यांचे जे तीर्थंकर आहेत 24 तीर्थंकर असतील, तीर्थक्षेत्र असतील, असे बरेच क्वेश्चन तुम्हाला याच्यामधून विचारले जाऊ शकतात. बौद्ध धर्म ज्याच्यामध्ये गौतम बुद्ध ख्रिस्तपूर्व 563 ते 483, बुद्धांची शिकवण, अष्टांग मार्ग, बौद्ध संघ, बुद्ध आणि समाज, बौद्ध धर्म सभेवरती क्वेश्चन विचारलेला आहे. बुद्धांची शिकवण आणि जैन धर्माची शिकवण याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. बुद्ध आणि समाज आहे, बौद्ध धर्मग्रंथ असतील, बौद्ध धर्म प्रसाराची कारणं असतील, बौद्धांचे पंथभेद. आता पंथभेदामध्ये जसं तुम्हाला श्वेतांबर दिगंबर विचारलं तसं इथं पण विचारले जाऊ शकतात. हीनयान आणि महायान याच्यामधला फरक. ठीक आहे, बौद्ध धर्माचा ऱ्हास का झाला आणि बौद्ध धर्माचे परिणाम काय झाले हे सगळं आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रिलिमसाठी फॅक्च्युअल विचारतील, मेन्स साठी तुम्ही अतिशय खोलमध्ये जावं लागतं की नक्की बौद्ध धर्म जैन धर्माचा उदय का झाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याचा फायदा काय झाला, तिसरी गोष्ट या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय होती आणि डिफरन्स काय होता, असे मुद्दे तुम्हाला या पॉलिटी बुक्स मधून मिळून जातील. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 11 नंबरचा आपला टॉपिक आहे मौर्य पूर्व काळाचा सांस्कृतिक इतिहास. बघा, मौर्य पूर्व काळाचा सांस्कृतिक इतिहास याच्यामध्ये राज्यव्यवस्था, सामाजिक स्थिती आणि आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, वाङ्मय. मग इथे तुम्हाला मौर्य पूर्व काळामध्ये सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती विचारली जाऊ शकते किंवा शिल्पकलेबद्दल विचारतील, वाङ्मयाबद्दल विचारतील. म्हणजे हे कंटेंट प्री साठी पण येऊ शकतं, मेन साठी पण येऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. जस्ट थांबा. चला पुढे जाऊया. मौर्य काळ. आता मौर्य काळामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अमितघात्र म्हणजे यांची नावं असतील किंवा त्यांना मिळालेल्या पदव्या असतील, सम्राट अशोकांबद्दल कलिंग युद्ध, अशोकाचा धर्म प्रसार, अशोकाचे आलेख, अशोकाची योग्यता. युपीएससीचे क्वेश्चन पेपर काढून बघा, अशोकाचे जे स्तंभ आहेत त्यांच्याबद्दल पण क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर नंतरचे मौर्य राजे, मौर्य सत्तेचा विनाश कसा झाला वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला वाचावं लागतं. आणि लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे ना मौर्य काळ, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, चला नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. मौर्य काळाचे समालोचन. हे मेन्स साठी उपयोगी पडेल तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला राज्य व्यवस्थेबद्दल विचारलं जाऊ शकतं, इव्हन प्रिलिमला पण विचारलं जाऊ शकतं की जर राजाचं स्थान कसं होतं, मंत्री असतील तर कशा पद्धतीचे होते, मंत्री परिषद होती का, अमात्य कुणाला म्हणत होते, प्रांतपाल, लष्करी सामर्थ्य, महसूल, न्याय यंत्रणा तिथली कशी होती, शेती असेल, आरोग्य असेल, जनगणना, जंगले आणि खाणी, नगर प्रशासन कसं होतं, जर शेती केली जात होती तर कोणती पिकं तिथं महत्वाची होती, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला बनवू शकतात. आणि तुम्हाला मौर्यकालीन जी राज्य व्यवस्था आहे त्या मौर्यकालीन राज्य व्यवस्थेचे गुणदोष पण विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, या तिन्ही स्थितीबद्दल एक क्वेश्चन बनवू शकतो 250 शब्दामध्ये. पाठीमागे तसे क्वेश्चन आलेले पण आहेत. शिक्षण, लिपी, वाङ्मय याच्याबद्दल क्वेश्चन मेन्सला आणि प्रीला दोन्हीकडे बनवू शकतात. शिल्प आणि कला अतिशय इंटरेस्टिंग कंटेंट आहे जे वाचताना अजिबात बोर होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 14वा टॉपिक आहे शुंग कण्व काळ. ओके, इथं शुंग घराण्याची स्थापना. बघा, घराणे आणि संस्थापक राजे हा क्वेश्चन पूर्वी आला होता, पुन्हा पण येऊ शकतो. तर इथं शुंग घराण्याची स्थापना कोणी केली? पुष्यमित्र आणि पुष्यमित्राचे वारस कण्व घराणे, कलिंगाचा खारवे. ठीक आहे, ओके. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, पण मौर्य घराणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सातवाहन आंध्र घराणे, याच्यामध्ये श्री सातकर्णी पहिला, दुसरा, म्हणजे महत्वाचे राजे आहेत त्यांच्याबद्दल जास्त विचारलं जातं. जसं की गौतमी पुत्र श्री शातकर्णी, बरोबर. वशिष्ठी पुत्र श्री पुरुयामी असेल,
शिवश्री सातकर्णी असेल. तर टोटल ओव्हरऑल किती राजे झाले हे महत्वाचं नाहीये, जे कर्तबगार राजे होते ना त्यांच्याबद्दलच आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतो. त्याच्यानंतर आहे यवन, शक, पल्लव आक्रमणे. याच्यामध्ये ग्रीक, यवन सत्ता, महाराज, अंतलिखित, त्याच्यानंतर पल्लव शक आक्रमण, शक क्षत्र, शहरात घराणे, कार्दमक घराणे, हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे, थोडंसं नवीन आहे. म्हणजे प्रिलिम्स साठी आपण हे कधी केलेलं नव्हतं, पण मेन्स साठी तुम्हाला हे सगळं करावं लागेल. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, खूप सुंदर पद्धतीनं मध्ययुगीन भारत या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. इंडेक्स वरनं तुमच्या लक्षात येत असेल. त्याच्यानंतर 17 नंबरचा टॉपिक येतो कुशाण साम्राज्याचा उदय आणि भारत. 17 नंबरचा टॉपिक आहे कुशाण साम्राज्याचा उदय आणि अस्त. याच्यामध्ये कुजुल कॅन्फिसस पेपर काढा यूपीएससीचे, विम कॅन्फिसस, कनिष्कावरती क्वेश्चन आपल्या एमपीएससी पेपर विचारलेले आहेत. देवपुत्र, कुविष्क, पहिला वासुदेव, हे सगळं आपण कुठं अभ्यासणार? कुशाण साम्राज्याच्या उदय आणि अस्तेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर समकालीन अन्य राज्यघराणी आहेत, याच्यामध्ये दक्षिणेकडची तमिळ राज्य, करिकाल, चोळ, चेंबुट्टुवन, चेर, नेंदुजेलियन, पांड्य. वाचले कधी? नाही, म्हणूनच पुस्तक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मौर्योत्तर काळाचे समालोचन. बघा, मौर्य काळ आणि मौर्योत्तर काळ हा तुम्हाला कम्पेअर करायचा आहे. ठीक आहे, ओके. राजकीय सिद्धांत, राज्य व्यवस्था, धार्मिक परिस्थिती असेल, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं. तर धार्मिक परिस्थितीमध्ये मौर्योत्तर काळाचं समालोचन जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा तिथं वैदिक धर्म, बौद्ध धर्म, महायान, जैन धर्म, भक्तिपंथ, वैष्णवपंथ, शैवपंथ आणि इतर पंथ, या सगळ्यांबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. असं नाही की फक्त वस्तुनिष्ठ माहिती पाहिजे, बरोबर. तर ती सगळी आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाते. सामाजिक परिस्थितीमध्ये जाती संस्था आपण अभ्यासतो. समाज जीवनामध्ये आपण वैवाहिक जीवन, वस्त्र आभूषणे, गृहजीवन अभ्यासतो. तर हे आपण मौर्य काळानंतरच बघतोय. आर्थिक परिस्थिती, ज्याच्यामध्ये परराष्ट्र व्यापार आणि नाणी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आयोगाचा अतिशय आवडता मुद्दा. शिक्षण असेल, अभ्यासक्रम, लेखनकला, वाङ्मय, ज्याच्यामध्ये आर्ष महाकाव्यावरती क्वेश्चन विचारलाय. बौद्ध वाङ्मयावरती खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. प्राकृत ग्रंथ, संगम साहित्यावरती पण क्वेश्चन आहेत. आणि वाङ्मयाचा उत्कर्ष कधी झाला हेही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. थोडस फास्ट बोलते मी, पण हे आपलं बुक रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. फक्त तुम्ही सिलेबस फटाफट चेक करा. त्याच्यानंतर शिल्पकला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गांधार शिल्पकलेवरती क्वेश्चन आहेत. मथुरेच्या शिल्पकलेवरती क्वेश्चन आहेत. वेंगी कला, दगडावरील उठण नक्षीकाम, हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर भारत आणि पश्चिमी जग. बघा, भारत आणि पश्चिमी जग याच्यामध्ये तुम्हाला ख्रिस्तपूर्व 3500 ते इसवी सन 400 हा टाइम पिरियड, ज्याच्यामध्ये रोम आणि भारताबद्दल तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि भारत आणि ख्रिश्चन धर्माबद्दल पण तुम्हाला तिथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे गुप्त साम्राज्य. ओके, याच्यानंतर आहे गुप्त साम्राज्य. इथे जर आपण बघितलं तर गुप्तांची अधिराज्य, जिथं गुप्त काळाची साधनं, लक्षात घ्या, जिथं गुप्त काळाची साधनं, राजकीय पार्श्वभूमी, चंद्रगुप्त पहिला, अखंड विजयी, समुद्रगुप्त, IMP करा याला, समुद्रगुप्तावरती एमपीएससी ला क्वेश्चन विचारला होता. रामगुप्त, वैभवशाली चंद्रगुप्त दुसरा, पहिला कुमारगुप्त, स्कंदगुप्त, शेवटचे गुप्त राजे, गुप्त सत्तेच्या विनाशाची कारण. ठीक आहे, हे सगळं आपल्याला गुप्त साम्राज्या अंतर्गत शिकायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण जास्त क्वेश्चन येत नाही, मिहिरगुल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला माळव्याचा यशोधर्मन, वाकाटक घराणे, हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागतं. 22व्या टॉपिक मध्ये तुम्हाला गुप्त काळाचं समालोचन दिलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे पण हे, कारण का याच्यामध्ये आपण राज्य व्यवस्था अभ्यासतो. मंत्री परिषद, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, ग्राम प्रशासन, मुलकी अधिकारी, असे जे पॉइंट आहेत ना, असे मेन्सला खूप जास्त क्वेश्चन बनतात त्याच्यावरती, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर कार्यक्षम प्रशासन. त्याच्यानंतर धार्मिक परिस्थिती पण तुम्हाला कम्पेअर, बघा, गुप्त काळ, मौर्य काळ, तुमचा वाकाटक घराण्याचा काळ असेल, हे सगळं तुम्हाला कम्पेअर करून विचारलं जातं. इथं तुम्हाला धार्मिक परिस्थितीमध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म याच्याबद्दल अभ्यास करावा
लागतो. ठीक आहे, इथपर्यंत जर काही तुमच्या शंका असतील तर विचारा, बिनधास्त विचारा, पण सिलेबस बघा आणि मग तुम्हाला कळून जाईल की खूप मोठा, बराच मोठा भाग आपला इथून कव्हर होत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं सामाजिक स्थिती. सामाजिक स्थितीमध्ये पण तुम्हाला टाइमलाईन तुम्ही लक्षात ठेवा बरं का. सामाजिक स्थितीमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं? गृहजीवन, आहार, सुरापान, वेशभूषा, केशभूषा, प्रसाधन, अलंकार आणि करमणुकीची साधने. ओके, त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती आयोगाने आधी पण विचारले. व्यापार आणि व्यापारी संघटना. शिक्षण आणि वाङ्मयामध्ये तुम्हाला हे काव्य, नाटक, शास्त्र वाङ्मय, बौद्ध जैन वाङ्मय, पुराणे, स्मृती हे प्रिलिमला सुद्धा विचारलं जाऊ शकतं कारण फॅक्च्युअल आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो इथं कला विकास. याच्यामध्ये जसं मी बोलले होते की तुम्हाला नाणी याच्यावरती क्वेश्चन आहे. धातुकला, चित्रकला, हिंदू शिल्प, खोदकाम आणि मूर्तिकला, बौद्ध शिल्प याच्यावरती क्वेश्चनची संख्या नेहमीच असते, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा हेतू काय की सिलेबस कव्हर केला जातो. गुप्त काळाची वैशिष्ट्य तुम्हाला विचारली जातील कला विकासाच्या बाबतीत आणि सांस्कृतिक उत्कर्षाची काय कारणं होती ते देखील तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर येतो हर्षवर्धनाचा काळ. हर्षवर्धन आणि त्याचा काळ ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ववृत्त अभ्यासता. कामरूप, लष्करी मोहिमा, वल्लभी, चीनशी संबंध, साम्राज्याची व्याप्ती कशी केली. त्याच्यानंतर हर्षाचा धर्म, करोडची धर्मसभा इम्पॉर्टंट आहे. प्रयागची मोक्ष परिषद, हर्षाची नाणी आणि ताम्रपट, विद्यांचा आश्रयदाता होता तो, राज्य व्यवस्था, हर्षाची योग्यता, चीनी प्रवासी. चीनी प्रवाशांबद्दल क्वेश्चनची संख्या जास्त आहे. चीनी यात्रेकरू, इत्सिंग, नालंदा विद्यापीठ याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गौडाधिप शशांक, राज्याभिषेक, चालुक्यांशी संघर्ष आणि पोगोंडा हे तुम्हाला इथं वाचावं लागतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर येतो हर्षोत्तर उत्तर भारत. ठीक आहे, इथं तुम्हाला आदित्य सेनगुप्त, यशोवर्मन, काश्मीर, बंगालचे पालघराणे, राजपूत आणि गुर्जर प्रतिहारांबद्दल अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर येतात बदामीचे चालुक्य, त्यांचा राजकीय इतिहास आणि चालुक्य काळ. कांचीचे पल्लव घराणे, पल्लवांचे गुण. चोळ घराणे येतं त्याच्यानंतर त्यांची कारकीर्द, त्यांची राज्य व्यवस्था कशी होती, चोळांची राज्य व्यवस्था याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. चोळ काळातील कला, शिल्पकला आणि चोळांचं योगदान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर येतं पांडे घराणे, त्याच्यानंतर राष्ट्रकूट घराणे, राष्ट्रकूटांची कारकीर्द, राष्ट्रकूटांची राज्य व्यवस्था, मांडलिक राज्य असतील, लष्कर असेल, हे सगळं आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. त्यांची कर पद्धती, धार्मिक परिस्थिती, कला आणि राष्ट्रकूटांचं योगदान. ठीक आहे. ओके, संगम काळ खूप जास्त महत्वाचा आहे. दक्षिण भारत याला आयएमपी करा कारण का युपीएससी ने विचारले. बरोबर. याच्यामध्ये संगम काळातली राज्य व्यवस्था, मंत्री, युद्धतंत्र, कायदा आणि न्यायदान, अर्थव्यवस्था, समाज जीवन कसं होतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर धार्मिक जीवन, शिक्षण आणि कला, भारतीय संस्कृतीस योगदान, याच्यामध्ये सातवाहनांचं योगदान, पल्लवांचं योगदान, धर्म आणि तत्वज्ञान आणि भक्ती मार्ग. ठीक आहे, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. इथं जो मंदिर वास्तुकलेचा मुद्दा आहे ना, याच्यावरती आयोगाने पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अरब आक्रमण, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला सिंधची राजकीय स्थिती विचारली जाऊ शकते, अरबांची सिंधवर स्वारी आणि स्पेशली अरबांचा विजय का झाला आणि अरब आक्रमणाचे परिणाम काय झाले हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे राजपूत घराणे. आपल्या प्रिलिमला कधी विचारले नाही पण मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. मेवाडचं गुहिलोक हे जोड्या नावामध्ये विचारलं जाऊ शकतं. बघा, आयएमपी करा, मे बी प्रिलिमला येऊ शकतं. मेवाडचे गुहिलोक, बुंदेलखंडाचे चंद्रे, त्रिपुरीचे कलचुरी, माळव्याचे परमार, सांबरचे चौहान, गुजरातचे चालुक्य आणि बाकी मेन्ससाठी तर डिटेल विचारते. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर येतो हर्षोत्तर काळ. हर्षोत्तर काळाचं समालोचन ज्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत, राज्य व्यवस्था, स्थानिक कारभार, सामाजिक जीवनामध्ये स्त्री जीवन, शिक्षण, आर्थिक जीवनामध्ये शेती,
अंतर्गत व्यापार, परदेशी व्यापार, पूर्वेकडील व्यापार, ओके. त्याच्यानंतर धार्मिक परिस्थिती, हे हर्षोत्तर काळाचं समालोचन आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक येतो, नेक्स्ट तुमचं कंटेंट आहे इथं बौद्ध धर्म, जैन धर्म, शैव पंथ, वैष्णव पंथ, तांत्रिक धर्ममार्ग, वाङ्मय, हे सगळं प्री मेन्स दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करा. वाङ्मयामध्ये जास्तीत जास्त कंटेंट पूर्वसाठी फॅक्च्युअल, मेन्स साठी कम्पेअर करून विचारले जाऊ शकतं. नाटक, ऐतिहासिक काव्य, विदग्ध काव्य, कथा वाङ्मय, विज्ञान वाङ्मय, तमिळ वाङ्मय, कन्नड वाङ्मय, तेलुगू वाङ्मय. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तत्वज्ञान श्री शंकराचार्य विचारले युपीएससीला वगैरे. कला विकासामध्ये प्रस्तरोत्कीर्ण मंदिर आणि गुहा, नागर पद्धती, दक्षिणी मंदिर, पांड्य शैली, चालुक्य. आर्ट अँड कल्चर मध्ये आपण अभ्यास करतो की नाही पूर्वसाठी, राष्ट्रकूट शैली, मूर्तिकला, चित्रकला, नृत्यकला. फक्त फरक काय आहे, ऑप्शनल साठी आपल्याला अजून डीप मध्ये अभ्यास करावा लागतो. ओके. त्याच्यानंतर गणराज्य आणि ग्रामसंस्था. त्याच्यानंतर बृहत्तर भारत. बृहत्तर भारतामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे चंपा राज्य, सुमात्रा, बाली, कंबोडिया, मलाया, ब्रह्मदेश, कोरिया, तिबेट. मध्य आशिया, जावा, बोर्नियो, हुनान, सयाम, श्रीलंका, चीन, जपान आणि अमेरिका. तर इथं टोटल 35 टॉपिक आहे, जवळजवळ 250-300 पेजेसचं हे पुस्तक आहे. तर अशी क्वालिटी बुक्स वापरा जेणेकरून तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये रिझल्ट येईल. तर बुक रिव्ह्यूची ही सिरीज अशीच पुढे चालत राहील. बुक रिव्ह्यू का तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण तुमचा सिलेबस तुम्ही इथं कोरिलेट करू शकता आणि तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. जर पुस्तक परचेस करताना काही अडचण आली तर तुम्ही आपल्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चॅनलवरती जेवढे नवीन विद्यार्थी आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत पोहोचतील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.